आंबा माझ्या डोके एवढा आहे. तर इथं फेमस असा समोसा आहे ना. समोसा इज व्हेरी नाईस ऑफ समोसा. बोल बोल. समोसा इकडे सुंदर भेटतं. इंग्लिश मध्ये हॅलो. नाही मराठी मध्ये इंग्लिश मध्ये. इंग्लिश समजणार नाही ना. समजणार नाही. माझी तरी निदान नाही समजणार इंग्लिश. वहिनी आहे ना. वाटतं तेवढं साधन आहे. याच्यावर लक्ष ठेवा बघा. जाम गेलेला आहे. स्वरा पप्पांकडे लक्ष दे. इकडे बघ. भोले चेहरे के पीछे गोला है गोला. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स करताय मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुमचं भयानक मध्ये स्वागत आहे आणि संध्याकाळचं स्वागत आहे. आम्ही चाललो ॲक्च्युली मागं दिसत असेल पद्या, संदीप तर कॅमेराला अजिबात घाबरत नाही. सूर्याची मजा येणार आहे कारण आम्ही चाललो आता वाड्याला फार्म हाऊस बुक केलं संदीप आपलं सूर्यानी. आणि असंच अचानक त्याला माहिती पण नाही आम्ही कोण येतोय कोण नाही. पण आता पद्यानी टिप दिले की नाही मला माहित नाही. पण आम्ही चाललोय आता जेवायला. काय नाही आता आलोय आम्ही. आता वडापाव खातो इथे. बघा आपल्या बाईक इथे लागल्या. ही एक बाईक ही आहे संदीपची बाईक. आता इथे टेम्पोवाले काका आम्हाला साईड करतात आणि आता नाश्ता करायचा आहे. नाश्त्याला बघू काय आहे. तसं काय आम्ही काही घरी नाही जाणार आहोत नाश्ता करायला. आम्हाला हॉटेलमध्ये विचारूया वाडापाली कुठे आहे. वाडापाली. तर इथं फेमस असा समोसा आहे ना. समोसा इज व्हेरी नाईस ऑफ समोसा. बोल. समोसा इकडे सुंदर भेटतं. इंग्लिश मध्ये. हॅलो. नाही मराठी मध्ये इंग्लिश मध्ये. इंग्लिश समजणार नाही. समजणार नाही. माझी तरी निदान नाही समजणार इंग्लिश. इकडे समोसा पाव हा सुंदर भेटतो. कधी आला त्या रोडला इकडे खाऊन जावा. तर समोसा पाव खायला आले. बघूया आता कुठल्या हॉटेलमध्ये जातो. डायरेक्ट तिथेच बसतानाच बोलतो. एकदम व्हिडिओला लय मजा येईल बघायला. समोसावर एक मिरची फ्री भेटते तुम्हाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा झालाय पचका. आम्ही वडापाव खाल्ले. समोसा पाव काय भेटला नाही. समोसा पाव संपलेच बोलले. त्यामुळे पद्याचा पण मुगाप झाला. पद्याला पण समोसा खायला मिळणार. त्यांनी एक वडापाव खाल्ला. आम्ही 2 खाल्ले. आता निघतो. पुढचा प्रवास खूप खडतर आहे कारण रात्रीचा प्रवास आहे. तर निघूया आणि डायरेक्ट मध्ये जिथे थांबेल किंवा डायरेक्ट कुठे भेटता येईल तिथे बोलतो तुमच्याशी. आता तर निघतो. चला बाईक परत चालवायचे. संदीप पण भाई हा बघा तुझी गाडी घेऊन. आपण आपली गाडी घेऊन संदीप त्याची गाडी घेऊन आता तो काढतोय. माझ्या बाईकवर बसतोय मागे. चला डायरेक्ट आता कुठे गेलो की थांबल्यावर तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत बाईक चालवते. मित्रांनो आम्ही थांबलो आता वाडापालीला आलो. या साईडला थांबलो. रात्रीचे वाजले 8:15. आता बघू हा संदीप आहे या गाडीवर. तो विचारतोय सुरेशला फोन करून की कुठे आहे नक्की जायचं आहे कुठे. बघा रस्ता एकदम चांगला आहे. मध्ये खड्डे आहेत. अपडेट देत जाईल. मस्त वेगळी मजा येते. विक्रमगड मध्ये. मित्रांनो मी दिसतोय की नाही माहीत नाही. आम्ही आता थांबलोय. 8:30 वाजले. 5 मिनटं राहिलेत फक्त पोचायला. इथे लसूण घ्यायला थांबलेत आपले मित्र. आता बघू लसूण घेत आहेत. तिकडे त्या साईडला आहे संदीप उभा आहे. लसूण घेतोय. पद्या आणि संदीप लसूण घेतोय. इथे इंडिकेटर चालू ठेवलेत कारण हायवे आहे मोठा आणि रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे. मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही डेस्टिनेशनला. आता वाजले 8:30. फ्रेश बीच झालो मस्त की बाईक इथे लावले आहेत. बाकीची जी पोरं आले ती बघा ही भरपूर गाड्या आहेत. रिक्षा घेऊन आले. फ्रीजर पण आणले पोरांनी. मागे आंब्याचं झाड आहे. बल्पासारखी आंबे लागले. असं वाटतं उद्या जाताना बल्ब काढून न्यावे मुंबईला ठाण्याला आपल्या. आता मालक कोण आहे यांचा. आता सुरेशशी जाऊन भेटतो. सुरेशला विचारतोय बघा. सुरेशच आहे मालक. सुरेश आहे वाटतं. तर सुरेशनी इथं आडनाव चेंज केलंय. सुरेश चौधरी झालाय. सुरेशचाच हा फार्म हाऊस आहे. सुरेश सांग ना कोणाचं आहे नक्की सांग. हाय मित्रांनो, सुरेश दादा आहे. मी तुमचा मला ओळखलं असेल गेल्या एसआरएल प्रीमियर लीग व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये आय लव्ह यू सुरेश हे वाक्य ऋषीकडून तुम्ही ऐकलं असेल. तो आज सुरेश हा जो फार्म हाऊस आहे माझ्या मित्राचा आहे साहिल चौधरी. याचा आहे हा फार्म हाऊस. आणि सुरेश आम्हाला सुरेशनी इन्व्हाइट केलं आणि त्याच्या मित्रांनी सुद्धा की या इकडे. त्यामुळे पद्या बघा कसा एकदम उंच माझा झोका घेतोय आणि सुरेश इथं जेवणाची तयारी करतोय. त्या साईडला सुद्धा मुलं आहेत काही. तर असा सगळा फार्म हाऊस आहे. एक नंबर आहे. चालेल परत इकडे बोल बघ परत बोल. वहिनी आहे ना. वाटतं तेवढं साधन आहे. याच्यावर लक्ष ठेवा बघा. जाम गेलेला
स्वरा पप्पांकडे लक्ष दे. बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. भोले 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 चेहरे के पीछे गोला गोला आहे गोला. इकडे दाखवतो पहिलं तुला दाखवला तुला बघू दे. आय लव्ह यू सुरेश. मित्रांनो असा फार्म हाऊस आहे हा सगळा एरिया इथला. इथं आंब्याची झाड आहेत बघा. एक आंब्याचं झाड इकडे आंब्याचं झाड चारी साईडला आंबे आहेत. तिकडे आंबे इकडे आंबे सगळीकडे आंबेच आंबे. भारी आहे बघा असं सगळं फार्म हाऊस आहे. ही एक रूम या साईडला ही एक रूम मधली त्या साईडला एक रूम आहे. बघा ही एक रूम आहे. त्या साईडला जेवण बनवत आहेत. त्या साईडला सुद्धा पूर्ण काहीतरी चूल पेटवून बनवत आहेत. मी त्या साईडला गेलो नाहीये. हे बघा चिकन वगैरे बनवत असतील. आम्ही या रूम मध्ये आहोत. असं सगळं रूम आहे. या बाईनी येताना फ्रीज सुद्धा आणलंय बघा. असा एकत्रित आहे रूम. हा किचन या साईडला इथून आलो मी एंट्री. हा किचन इकडे एक रूम हा एक रूम आहे. इकडे हे वॉशरूम हे पाठची खोली इकडे बघा सगळी. ही देव खोली वाटतं. आपलं हेल्मेट इथं ठेवलंय. बॅग इथे ठेवली आणि मी बाहेर फिरतोय. चला आता बाहेरच जाऊया. मित्रांनो हे आहेत आंब्याची झाडं बघा. असं वाटतं काहीतरी डल्ला मारून जावा. बाईक पण आणले गोंद भेटली पाहिजे फक्त बस. हे बघा नुसते आंबेच आंबे आहेत झाडाला. झाडे काढले इथे धुवायची. हा इथं स्विमिंग पूल आहे बघा. आंब्याची झाडे इकडे. हा इकडे पेरूचं पण झाड आहे. पेरू पण लागले. आणि तो बघ तो गुडघ्याला लागतो हाताला पण. हा ना आंबे बघ इथून पाण्यातून चढून. मित्रांनो सकाळ झाले. सकाळीच सुरेश आणि मी आले फुलं काढायला. हा सगळा असा परिसर आहे. सुरेश फुलं काढतोय. या साईडला आंबे तर भरपूर आहेत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. ते पण वाड्यामधून. सूर्य तिकडे फुले काढतोय. आता इथं पूजा कुठे करणार देव आहे ना घरामध्ये देवारा आहे मंदिर आहे छोटंसं. सुरेश आपल्या इथे उपवनला जे मंदिर आहे काय देवीचं नाव आहे? श्री पालाई देवी. श्री पालाई देवी मातेचं हा हे काय बोललं पूजा घे. हा सकाळी उठून 6 वाजता पूजा करतो त्या मंदिराची. हसतोय. आता फुलं काढायला आले. आणि भरपूर फुलझाडे आहेत का इकडे. आणि हा बघा हा जाम आहे. जाम हा जामचा झाड आहे. ते दाखवतो मी समोरून दाखवतो तुम्हाला. फ्रंट कॅमेऱ्याने मला दाखवता नाही येणार. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो 2 मिनटं. हे बघा मित्रांनो जाम कुठे गेला गे बाबा. अरे जाम किधर आहे जाम. कम से कम दिखतो. हा बघा जाम. हा जामचं झाड आहे. आम्ही रात्री आलो. आम्हाला काळोखात काही जास्त दिसत नव्हतं. हे बघा मित्रांनो आंबेच आंबे. या झाडाला पण आंबे. इकडेचे या झाडाला पण आंबे. बल्ब कसे असतात तसे आंबे लागलेत. आणि ही पायवाट म्हणजे इथून गाडी आपण आत येऊन पूजा करून या इकडे आम्ही गाड्या लावल्यात. हा समोर आहे फार्म हाऊस. रात्री दाखवलेला तोच. आता सूर्य पूजा करायला घेऊन चाललंय मंदिरात. हे बघा आंबेच बघा. या झाडाला पण आंबे. हे केसर आंबा आहे. यांची जागा पण भरपूर आहे. ॲक्च्युली हा आहे सुरेशचा मित्र चौधरी म्हणून. साहिल चौधरी त्याची ही जागा आहे सगळी. तर तिकडे आलेलो आपण. तर मित्रांनो रात्री आलेलो या गेटने. याच गेटने आपण असे सरळ आत गेलो. या साईडला आहे हे मंदिर. आणि सुरेश तिथं पूजा करतोय. आता वाजलेत 9. गरमीसुद्धा फर्स्ट क्लास आहे. पाहिजे तेवढी थंडी नाही इकडे सुद्धा. मला वाटलं इकडे थंडी असेल. आणि आता समजलं की ठाण्यात पाऊस पडला आहे काल रात्री. आपल्या उपवन ठाणे परिसरात पाऊस झाला. मित्रांनो जस्ट आंघोळ केले. वाजलेत 11 नाही 10 वाजले. 10 11 नाही. आणि असंच फिरत फिरत आलो. बोललो इकडे बघू मागच्या साईडला काय आहे. बघतो तर इकडे आहे विहीर. मोठी विहीर आहे पण विहिरीला पाणी नाही असं ऐकलं का. बघा ना पूर्ण विहीर. काही नाही विहिरीत पाणी एकदम 0. बाकी या साईडला आंबा भरपूर लागलाय. केसर आंबा बोलतात. वाडा इनकेस मला वाटतं गुजरात बॉर्डरला लागून असल्यामुळे केसर आंबा जास्त होत असेल इकडे. कलमी वगैरे कलम नाही आहे जास्त.
आणि ह्यांनी एक भारी केलं की ह्यांनी सिंचन वगैरे केलं, त्यामुळे आंब्यानं कसं डायरेक्ट पाणी पोचतंय. आता इथपर्यंत जागा आहे त्यांची, बाकी भरपूर जागा आहेत. हे बघा मित्रांनो, लिंबू सुद्धा लागलेत. इथे आहे, इथे एक लिंबू आहे, 4-5च आहेत. मगाशी 2 काढले, तो बघा तिथे एक आहे. असे लिंबू लागलेत मित्रांनो. मगाचपासून तुम्हाला सांगतोय आंबे आंबे आंबे, भरपूर आंबे. रात्री एवढे दिसले नाहीत. आंब्याची साईज बघा ना, हे बघा आंबे, हे बघा आंबा माझ्या डोक्या एवढा आहे एक. बघा हा बघा आंबा केवढा आहे, एवढा मोठा आंबा आहे. खतरनाक मोठे आंबे आहेत बापरे. हे बघा किती आहेत. इथे पण आहेत आता झाडाला भरपूर आंबे आहेत. मला वाटलं आंबे काय एवढे नसतात, या साईडला कुठे आंबा असेल, पण आंबा भरपूर आहे. या साईडला खोदून ठेवले, काहीतरी लावणार असतील. हे बघा सिंचन बोललो ना मगाशी, असे सगळं सिंचनची लाईन टाकले पूर्ण. हे बघा इथून सुद्धा असे प्रत्येक आंब्याला लागून आहे. त्यामुळे काही आंब्यानं सेपरेटली तुम्हाला पाणी घालायला यायची गरज नाही, डायरेक्टली पाणी पोचतं. आणि टाक्या लावल्या आहेत. मेन विहिरीला पाणी नसलं तरीसुद्धा ह्या मोठ्या मोठ्या टाक्या लावल्या त्या लोकांनी. असा हा वाडा आहे. वाड्यात पहिल्यांदा आलो मी. तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी वाह वाह तेरे गीत गाती है. तुला एकदम पल पल वहिनी तुम्हाला बोलता.